तर या महाडच्या धर्मसंग्रहाला 100 वर्षे होताना आजची परिस्थिती काय आहे, पाण्याचा लढा कशा पद्धतीने आहे, शेतकऱ्यांची परिस्थिती असेल किंवा त्याच्यात आणि आजच्या पिढीमध्ये एक दोन्ही पिढ्यांमधला 100 वर्षाचा अंतर दाखवण्याचा एक प्रयत्न सगळ्यांना होती. याआधी दाह या चित्रपटामधली गीतं. तुम्ही उत्तम कवयित्री आहात आणि बडोले साहेबांच्या बरोबरीने सामाजिक कार्यामध्ये तुम्ही काम करत असतात. आज एक वेगळ्या पद्धतीचं नाटक जे आम्हाला इतिहास, भविष्य आणि वर्तमान या तिन्हींचा मेळ घालून आज 12 तारखेपासून रंगमंचावर अवतीर्ण होतंय. काय सांगाल? खरं तर मला खूप आनंद होत आहे, कारण मी साहेब जेव्हापासून मंत्री झाले तेव्हापासून खूप सामाजिक कार्य काही काही करत राहतात आणि त्यांच्या सोबतीनं मला पण असं छान वाटतं भाग घेऊन याच्यामध्ये. आणि मागच्या वेळी आम्ही युगंधरमध्ये गाणी लिहिली होती, तेही साहेबांची आणि माझी. तेव्हा पण मला खूप छान वाटलं की लोकांचं प्रोत्साहन खूप मिळतो अशा वेळी. आणि यावेळी सरांनी तर एक उत्तम नाटकच लिहिलंय. ते नेहमी काही काही लिहितच असतात सोशलमध्ये आणि त्यांना माहीत झालं की 100 वर्ष होत आहेत आपल्या 14 तळ्याच्या सत्याग्रहाला, तर काहीतरी लिहावं म्हणून त्यांनी उत्कृष्ट नाटक सादर केलंय. आणि माझं पण खूप प्रोत्साहन त्यांना. मला पण खूप छान वाटतं अशा वेळी, कारण लोकांचा प्रतिसाद खूप भरभरून मिळतो अशा वेळी आणि काहीतरी काम करण्याची संधी प्राप्त होते, त्यामुळे खूप खूप छान वाटतं. या नाटकाचे लेखक मान्य श्री बडोले साहेब आणि निर्मात्या ज्या आमच्या आहेत शारदा मॅम आणि गणेश मोडक यांच्यामुळे हे नाटक खरं तर उभं राहिलं आहे. मी एकच म्हणेन की 14 तळ्याचा सत्याग्रह फार वर्षापूर्वीपासून आपण ऐकतोय, त्याचे धडे ऐकलेत, लोकांकडून ऐकलंय. पण मी खरं सांगतोय की एक नाटक बसवत असताना त्या पाण्याची खोली मला खरी जास्त जाणवली. अंतर्मुख व्हायला भाग पडलं. माहीत नाही हे नाटक बसवता बसवता मीच त्या शतकात गेलो. आपण कुठे असतो, कुठल्या बाजूला असतो, काय झालं, मला आता बोलताना अंगावर शहारा येतोय. कारण नाटक बसवत असताना त्याची खोली इतकी जाणवली. भयंकर काहीतरी घटना घडली होती आणि त्यातून एक लढा सुरू झाला, सत्याग्रहाचा लढा सुरू झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या रस्त्यावर ज्या माणसांना कोणी लक्षही देत नव्हतं, ज्या माणसांकडे, त्या माणसांना घेऊन एक लढा लढला आणि एवढ्या ताकदीने लढला आणि हा जबरदस्त सत्याग्रह जगभरात सगळीकडे पोहोचला. आत्ताच्या काळात नाटक घडतंय, मग भूतकाळात जातं, वर्तमान काळात येतं आणि माणूस अंतर्मुख व्हायला भाग पडतो. असं या नाटकाने सगळ्या प्रेक्षकांपर्यंत ती गोष्ट पोहोचवलेली आहे. आणि मला खात्री आहे की एक वेगळा प्रकार आहे. आत्तापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरती त्यांच्या चरित्र दाखवणारी नाटकं बरीचशी आली असतील, पण या काळातून त्या काळात आणि त्या काळातून या काळात हा जो संदर्भ जो काही जोडलेला आहे ना, त्यासाठी मी लेखकाचे फार मनपूर्वक आभार मानतो. कारण त्याने एक वेगळी कलाकृती दिली. खरं सांगायला गेलं तर प्रकार बदलला, त्यामुळे निश्चित लोकांना फार आवडणार आहेत. यातले कलाकार नवीन हे सगळ्यांसाठी असे वाटत असले तरी ते रंगमंचावर बरीच वर्ष वावरणारे कलाकार आहेत. ते काम करत आहेत आणि त्यांनी खूप चांगलं काम यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा तो विडा उचललेला आहे. आणि हे नाटक महाराष्ट्रभर माझ्या मताने जर आमचं काय म्हणतात ना बुरुज एवढा भक्कम असेल तर हे नाटक महाराष्ट्रभराच्या पण बाहेर जाईल आणि ते लोकांपर्यंत पोहोचेल अशी खात्री आहे. हे नाटक आवर्जून सगळ्यांनी पाहावं. पाण्याची खोली जाणून घ्यायला जरूर या, नाहीतर नाटक न पाहिल्याची तहान कायम तुम्हाला लागलेली राहील. लेखक आमचे बडोले सर ह्यांच्या माध्यमातून फर्स्ट टाइम म्हणजे प्रायोगिक रंगभूमीवरती आम्ही म्हणजे मी तरी काम करतोय, पहिल्यांदाच माझा अनुभव. आणि आमचे मित्र प्रशांतजी हे पण ह्यांचं दिग्दर्शन लाभलं या नवीन नाटकाच्या प्रयोगाला आमच्या. सो सगळे कलाकार जरी नवीन असले ना तरी हा प्रयोग आमच्या नाटकासाठीचा पहिला आहे जो चित्रीकरण लोकांना वाटावं, सिनेमा पाहतोय हा अनुभव कुठेतरी यावा, ह्या संदर्भात एक कल्पना आली होती. बडोले सरांशी एकदा बोललो होतो त्यावेळेला आणि मग हे साकार झालंय. सो प्लीज आवर्जून सगळ्यांनी पाहावं असं हे नाटक आहे. 20 मार्च 1927 परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडचा सत्याग्रह उभारला होता आणि हा सत्याग्रह पाहताना त्या ठिकाणी अनंत चित्रे असतील, सहस्त्रबुद्धे असतील, बापूसाहेब मोरे असतील, ही सगळी मंडळी
म्हणजे स्पृश्य मंडळी, अस्पृश्य मंडळी, बहुजन समाजातली सगळी मंडळी ही एकत्रित आली होती त्या काळात 100 वर्षापूर्वी. आणि हा लढा जेव्हा उभारला तर खरं म्हणजे हा धर्मशंकर होता. एकीकडे प्रस्तावित धर्मव्यवस्था, त्याच्यामध्ये अस्पृश्यांना पिण्याचं पाणी सार्वजनिक ठिकाणी मिळणं दुर्लभ. बाबासाहेबांनी त्या काळामध्ये जेव्हा हा लढा उभारला 100 वर्षापूर्वी, हा 100 वर्षाच्या इतिहासात जेव्हा आज आपण आधुनिक जगामध्ये येतो 2026 मध्ये, तर या महाडच्या धर्मसंग्रहाला 100 वर्षे होताना आजची परिस्थिती काय आहे? आज पाण्याचा लढा कशा पद्धतीने आहे, शेतकऱ्यांची परिस्थिती असेल किंवा एखादी खाजगी कंपनी असेल, या 100 वर्षाचा इतिहास सर्वसामान्य म्हणजे याच्यामध्ये काम करणारी जी प्रवीण असेल, स्वाती असेल, सिद्धू असेल, ही तरुण मंडळी जे आजच्या जगात वावरताना दिसत आहेत, त्या काळातला हा युवक परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या लढ्याला कशा पद्धतीनं बघतोय, किंवा त्याच्यात आणि आजच्या पिढीमध्ये एक कशा पद्धतीनं आपण हा दोन्ही पिढ्यांमधला 100 वर्षाचा अंतर दाखवण्याचा एक प्रयत्न, आणि आजची पिढी त्या संदर्भात कसा विचार करतोय, आज आपल्या पुढे कशा पद्धतीचे प्रश्न निर्माण झाले, त्यावेळेस कसे प्रश्न होते, या सगळ्या गोष्टींना या नाटकाच्या माध्यमातून आणि या महाडच्या सत्याग्रहाला 100 वर्ष होत आहेत त्या माध्यमातून पुढे आणण्याचा एक प्रयत्न या ठिकाणी आम्ही केलाय.